नमस्कार मंडळी, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आणि बऱ्याच दिवसांनी आम्ही आता थोडं बाहेर पडलोय म्हणजे अक्षूचं थोडं काम आहे, देवगडला जायचं आहे। आणि देवगडला जाताना मस्त बाईक राईड करून मस्त फिरत फिरत जाणार आहोत। आता सकाळचे वाजलेत 8 आणि आम्हाला निघायचं होतं 7:30ला, पण नेहमीप्रमाणे ॲज युजल वेळेवर कधीच होत नाही। मुलींचं तर मला माहितीच आहे किती लेट, तिला 7:30 होता डॉट सांगितलेलं होतं, तरी पण तिचं तयारी करून आता वाजलेत 8। अजून खाली आली नाहीये। मी खाली येऊन उभा आहे, 7:30 वाजल्यापासून मी वाट बघतोय खाली, पण ती का अजून आलेली नाहीये। हाक मारून पण आता मी दमलोय। आता बघूया अजून येते की नाही ती। ओ मॅडम, झालं की नाही? अक्षू आल्या काय मग? सुंदरी सुंदरी तुझं नाव काय? रोको ऐक देतो। लवकर ब्लॉग स्टार्ट पण केला म्हणजे काय मग, कसं वाटतंय तुम्हाला? मस्त। आज सकाळी आम्ही फिरायला चाललोय। काय करत होता तुम्ही एवढा वेळ घरी? 7:30चा टायमिंग दिलेला होता ना तुम्हाला? आज रविवार होता, त्यामुळे माझा सुट्टीचा दिवस होता। मस्त आराम चिल मध्ये चाललेलं माझं। चला, आता ऑलरेडी उशीर झालेला आहे, आपण आता पटपट निघूया। आम्ही ही घेऊन जाणार आहोत स्कूटी आपली ऑल इन वन, पण पुढे आम्ही जाऊन थोडा ट्विस्ट आहे। काय? चला आता तुम्हाला कळेल। आणि आम्ही हा बघा, कालच एक गाडीवरती स्टिकर लावलाय, कसा वाटतंय ते सांगा। गेट लॉस्ट इन ॲडव्हेंचर। तर आम्हाला ॲडव्हेंचर करायला भरपूर आवडतं। तुझं काय म्हणणं आहे? स्टिकर कसा वाटला तुला? मस्त। चला, आता ऑलरेडी भरपूर लेट झालं, लावलाय आम्ही हा पण अजून एक पण लावलाय पेट्रोलचा। कारण पेट्रोल पंपावरती आम्हाला सांगावं लागतं मला की पेट्रोल टाका, चुकून डिझेल वगैरे टाकतील म्हणून। आणि आजची ट्रिप भरपूर मोठी आहे। मोठी म्हटलं तर आता मी देवगडला जाऊन परत रिटर्न येणार आणि इथून जाणार मी सावंतवाडी करून मग बांद्याला मामाकडे यायचं आहे। आईची भाऊबीज वगैरे पण राहिलेली आहे कधीपासून, त्याच्यामुळे बांद्याला जाऊन यायचं आहे। म्हणून लवकरात लवकर आम्ही जाऊन येण्याचा प्रयत्न करणार देवगडला। तर चला आता निघूया। आणि नाश्ता पण केला नाही, आणि आज आम्ही नाश्ता पण केलेला नाही। मस्त बाहेर नाश्ता करणार आहोत, मजा करणार आहोत सकाळपासून। पण आता तुम्हाला पण माहित आहे, मुलींना रेडी व्हायला वेळ लागतो, त्यात काय करू शकत नाही। त्यात मी एकटीच नाहीये, जगातल्या सगळ्या मुली अशाच आहेत, होय की नाही? सुधरा कोणीतरी यांना। अरे पण वेळ चला नको, आधीच वेळ झालाय। चला मग निघूया आता आपण। तर चला मग, आमची स्वारी निघालेली आहे देवगडच्या दिशेने। मजा येते, सकाळी मस्त थंड वातावरण आहे। हा, आज खूप थंडी आहे, कारण आता खरं वाटतंय हिवाळ्याला सुरुवात झालीये। बऱ्याच दिवसांनी आम्ही आता 2 व्हीलर घेऊन बाहेर पडतोय। हो, नाहीतर 4 व्हीलर शिवाय हल्ली कुठे जाणंच होत नव्हतं, कारण अचानक कधी पण पाऊस येत असतो। त्याच्यामुळे मस्त मजा येते, सकाळच्या वातावरणात बाहेर पडायला मजा येते। आम्ही लास्ट टाइम कोल्हापूरला पण गेलेलो, तेव्हा आम्ही शूट नाही केलेलं होतं, कारण तेव्हा भरपूर दगदग होती, बरीच कामं होती, त्याच्यामुळे शूट करायला मिळालेलं नव्हतं। पण आम्ही पुन्हा एकदा जाणार आहोत कोल्हापूरला, नक्की शिवम मला घेऊन जाणार आहे। पण तेव्हा आम्ही खूप मजा केलेली, फुल डे आम्ही मजा केलेली होती। एवढं काय खाल्लेलं ना हो, मला उशीर झाला नसता, पण आज माझं हेअर वॉश वगैरे होतं, त्यामुळे केस वगैरे वॉश करेपर्यंत वेळ लागतोच मुलींना, त्यामुळे आता काय करू शकत नाही। नाहीतर मला असं काही वेळ लागत नाही, मी 2 मिनिटातच रेडी होते। आता जर सांगतोय बघा, मी ना असं जास्त करून 4 व्हीलर मधून आवडतं, असं मी बऱ्याच मैत्रिणींकडून पण ऐकलंय, पण मला बाईक, आमची ऍक्टिव्हा, त्याच्यावरूनच फिरायला जास्त आवडतं। तो आतमध्ये गेला, मी पुढे आम्ही बाईक घेऊन चाललोय। ए नावावर केलीस काय रे? याच्या अर्धी नावावर केलीस काय अर्धी?
हा? तर आता मला कळलेलं आहे की आम्ही बाईक घेऊन जातोय. तर हा होता ट्विस्ट जो मला आता समजला. मज्जा. तुला बाईक नाही फिरायला भरपूर आवडतं. म्हटलं बऱ्याच दिवसाने बाहेर पडलोच आहे तर बाईकच घेऊन जाऊया. तर आता आपण आपल्या मित्राची बाईक घेतली सुरतची आणि आता निघालो देवगडसाठी. चला मस्त. अब और मजा आएगा. आपण ब्लॉग मध्ये कंटिन्यू रहा. आत्ता आम्ही आलोत नाश्ता करायला आणि मी घेतलाय कटवडा पाव आणि अक्षयने घेतलाय इडली आणि मेंदूवडा मिक्स. माझं नेहमीच ठरलेलं आहे हॉटेलमध्ये गेल्यावर हेच. आणि माझा आहे कटवडा पाव. चला आपला नाश्ता करून झालेला आहे. आता आपण ज्या कामासाठी आलोय ते तिथे जाऊया. आपण जातोय आता. माझं जे डॉक्युमेंटेशनचं काम आहे त्यासाठी जातोय. नाश्ता कशाला करतो का? कशासाठी? नाश्ता एकदम लाईट काहीतरी खायचं ना. हो. नाश्त्याच्या नावावर जेवलं डबल टेबल. भूक लागलेली मला. आता आपलं काम झालेलं आहे आणि आता पण निघालो परत कणकवलीला जायला. आणि आता कणकवलीला जाऊन परत इथून बांधायसाठी निघायचं आहे. त्याच्यामुळे लवकर लवकर आता निघतोय. माझं काम झालंय म्हणजे अर्धवटच झालंय काम. आता आम्ही पोहोचलोय कणकवलीमध्ये आणि लगेचच जरासं पाणी बिणी पिऊन आता मी पुन्हा बांधायला जायला निघालोय. आणि दगदग झालीये खूप. दमायला झालंय. तिकडे डायरेक्ट आम्ही जेवायलाच जाणार आहोत कारण 1:45 वाजले. तिथे इथून जाईपर्यंत पोहोचेपर्यंत आम्हाला 2-1 वाजतील. त्यामुळे डायरेक्ट जाऊन जेवायला बसायचंय. चिकन आहे ना? हो चिकनचा बेत आहे. हो लिओ रडतोय भरपूर. कोणाचा दरवाजा उघडा लागा नाही. तुमचं दोस्त चलो कुठून मारावं घ्या. तर लिओ रडत होता. लिओला न्यायला काही नाहीये पण विषय असं झालाय की आम्ही खूप कमी टाइम साठी जातोय आणि तेवढ्या याच्यात त्याला पण दगदग होणार प्रवास वगैरे. त्यामुळे म्हटलं आणि काल जरा त्याची तब्येत पण नरम होती म्हणून म्हटलं उगाच प्रवास नको त्याला. तर तो आता मम्मीला छळणार आहे कारण मम्मी घरी आहे. मम्मीला छळणार आहे. तरी आज नॉनव्हेजचा बेत असल्यामुळे पण तो ते आम्ही आज येताना देवगड वरून शिंपले आणलेले होते शिवल्या पण तो काय खात नाही ते. पण त्याच्यासाठी चिकन आणलेलं आहे त्यामुळे आज त्याचा झोपेल ऍटलिस्ट व्यवस्थित. तर बघूया आम्ही येईपर्यंत शक्यतो झोपलेला असेल तर बरं असेल म्हणजे कसं तो रडत तरी बसणार नाही. आता तर 1 तास तरी आमचा कार्यक्रम असणार आहे की रडण्याचा वगैरे की मम्मीला तो छळत बसणार आणि मम्मी त्याला ओरडत बसणार आहे असं. कारण आता मी बाहेर निघत होती मी त्याला ट्रीट दिली तरी त्याने ती खाल्ली नाही कारण त्याला माहित होतं ही ट्रीट इकडे ठेवलेली आहे. ही मी खायला गेलो तोपर्यंत ही दरवाजा बंद करून निघून जाणार. तर असा हुशार आहे आमचा लिओ. आपण आता आलोय आमच्या कणकवलीच्या नरडव्या नाक्यापर्यंत. तर चला जाऊया मग. तर आता आम्ही मामाच्या घरी थोड्याच वेळात पोहोचणार आहोत. खाऊ वगैरे आमचं सगळं घेऊन झालंय कारण चिल्लर पार्टी पण आहे तिकडे आणि गरम पण होत आहे त्याच्यामुळे आम्ही कोल्ड्रिंक
बॅग वगैरे जाताना सगळं सोय केलेली आहे, गेल्या गेल्या खायला वगैरे मिळायला पाहिजे असं. तर आता आम्ही पोहोचतोय घरी. आम्ही दाखवतो तुम्हाला आमच्या मामाचं घर, म्हणजे शुभमच्या मामाचं घर. गॅरेज पार्टी घेतलं नाही इकडे, गॅरेज बनवतं काही इथेच बाहेर शुभमच्या मामाचं गॅरेज पण आहे, टू व्हीलरचं. तर दाखवतो तुम्हाला घर. सगळे थांबलेत आमच्यासाठी जेवणासाठी. हे आहे शुभमच्या मामाचं घर. बघा, हे आहे शुभमच्या मामाचं घर. तर मंडळी, आमचं आता रात्रीचं जेवण वगैरे झालेलं आहे. मामाकडेच आम्ही जेवलोय आणि घरी जाऊन पुन्हा सगळा तो जेवणाचा पसारा करण्यापेक्षा मामी पण बोलल्या की इथेच जेवून जावा. त्यामुळे आम्ही जेवलोय आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे, कारण आमचा लिओ आमची वाट बघत आहे. रात्रीचे वाजलेत 10:08. 10 वाजता निघालेलो एक्झॅक्टली आम्ही. आता आम्ही हायवेला आलोय, त्यामुळे 10:08 वाजलेत. 10:08 झाले. तासाभरात आम्ही पोहोचू. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये, कारण आज खूप दमायला पण झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.